मंडळी राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीचा निकाल आता समोर आले आहेत. या निकालामध्ये महायुतीने मोठी मुसंडी मारत 12 पैकी तब्बल 11 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी फटाके, ढोलताशे आणि जल्लोष सुरू आहे. पण या निवडणुकीचं सगळ्यात मोठं आकर्षण काय होतं तर दिग्गज नेत्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने मैदानात उतरले होते. कोणाची मुलगी, कोणाचा मुलगा, कोणाची पत्नी, कोणी पुतण्या, कोणी सोनूबाई. त्यामुळे या जागा प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. आता मतदारांनी कोणाला संधी दिली आणि कोणाला नाकारलं हे एकदा सविस्तर पाहूया. सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून बावडा गटातून ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील मैदानात होत्या. त्यांनी शानदार विजय मिळवत भाजपच्या अंजली घोगरे यांचा पराभव केला. सांगली जिल्ह्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर रिंगणात होत्या. त्यांनी शिंदे सेनेच्या विद्या मोटे यांना पराभूत करत विजय मिळवला. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे माणेगाव माठा येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुहास पाटील यांचा पराभव केला. आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनोबाई मोहिनी खोत वगणी वळवा येथून लढल्या आणि त्यांनी शरद पवार गटाच्या उर्मिला घनवड यांना हरवलं. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे इंद्रापूर पंचायत समितीतून लढले. त्यांनी भाजपच्या सचिन धोपटे यांचा पराभव करत विजय मिळवला. आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम यांच्या सावर्डे चिपळूण येथून राष्ट्रवादीकडून मैदानात होत्या. त्यांनी शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांचा पराभव केला. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते ह्या दहीगाव माळशिरस इथून भाजपकडून मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या जीवन जानकर यांना हरवलं. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्र अमीर अभय शिल्लोडमधून मैदानात होते. त्यांनी भाजपच्या त्रिंबक गव्हाणे यांचा पराभव केला. खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे अडोळ पैठण येथून शिवसेनेकडून मैदानात उतरले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास शेळके यांना पराभूत केला. मात्र शिल्लोडमध्येच माजी आमदार उदयसिंग राजपूत यांची पत्नी पूनमताई राजपूत यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांचा शिवसेनेच्या चंद्रकलाबाई राठोड यांनी पराभव केला आहे. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मीनाक्षी पवार हतनूर शिल्लोड येथून मैदानात होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या कौशलाबाई पवार यांचा पराभव केला. भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तेर येथून मैदानात होत्या आणि त्यांनी शानदार विजय मिळवला. माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नी सुनेता वाकचौरे ढोरगीन पैठण येथून राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या होत्या. त्यांचा शिवसेनेच्या राधिका जगताप यांनी पराभव केला. माजी आमदार संग्राम धोपटे यांच्या पत्नी स्वरूपा धोपटे उतरैन कारभोळ येथून भाजपकडून लढल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या रणजितसिंग शिवतारे यांना हरवलं. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुन सिंह मोहिते पाटील माळशिरस येथून मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपच्या हरिदास वाघमोडे यांचा पराभव केला आहे. मित्रांनो, या सर्व निकालाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. काही ठिकाणी मतदारांनी नेत्यांच्या नातेवाईकांना संधी दिली, तर अनेक ठिकाणी मोठा नाव असूनही पराभवाचा धक्का दिला गेला. म्हणजेच मतदार आता व्यक्ती, काम, स्थानिक संपर्क यावर निर्णय घेत आहेत. एकूणच महायुतीने जिल्हा परिषदेमध्ये मोठं यश मिळवलं आहे. पण प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळा कौल दिसून आला आहे. काही ठिकाणी घराणेशाहीला लोकांनी नकार दिला आहे आणि दुसऱ्या उमेदवार निवडून आले आहेत. तर मंडळी, या निकालाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.